आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। जवळजवळ 150 वर्ष परंपरा जुनी असलेले हे शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय चर्नी रोडला स्थित आहे। अशाच प्रकारची आणखी 7 मुद्रणालय या महाराष्ट्रामध्ये उद्योग विभागाच्या अखत्यारीमध्ये येतात। या ठिकाणच्या कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी 20 तारखेपासून रोज सकाळी 2 तास धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉईज फेडरेशन या फेडरेशनच्या वतीनं 8ही प्रेसमधल्या ज्या मान्यताप्राप्त संघटना आहेत त्या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत। मुख्यतः 2017 पासून या 8ही मुद्रणालयामध्ये पदांचा आढावा झालेला नाही आणि त्यामुळे अनेक पदं रिक्त आहेत। त्याचबरोबर आमच्या नवीन सेवा प्रवेश नियम जे तयार व्हायचे आहेत त्याची मंजुरी मिळायला सुद्धा खूप विलंब झालेला आहे। जवळजवळ 20-22 वर्षाचा विलंब झालेला आहे। तो आढावा होत नसल्यामुळे आणि आमची आर येत नसल्यामुळे रिक्त पदांची संख्या खूप वाढलेली आहे। जवळजवळ 40% पदं रिक्त आहेत आणि कार्यरत कर्मचारी आहे तो तांत्रिक कर्मचारी आहे, त्याला मशीनवर काम करावं लागतं आणि त्याला मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागतो। आता विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, 24 तास प्रेस चालू असतो आणि अशा वेळेला कामगारांना काम करणं हे खूप जिकिरीचं झालेलं आहे। आम्ही अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत, शासनाला दिलेली आहेत, संचालक महोदयांना दिलेल्या आहेत, अनेक बैठका झालेल्या आहेत, परंतु आमच्या प्रश्नांची दाद लागत नाहीत। त्याचबरोबर आम्हाला चुनावट्टीला एक नवीन मुद्रण कामगार नगर दिलेलं आहे, पण त्या ठिकाणी कुठल्याही सोयी सुविधा कामगारांना आमच्या मिळालेल्या नाहीत। त्याचबरोबर चौथा आणि दुसरा शनिवार आम्हाला सुट्टी मिळावी अशी एक रास्त मागणी आहे, जेणेकरून शासनाची सुद्धा काटकसर होईल, कामाचे तास सुद्धा तेवढेच राहतील। परंतु याही मागणीकडे दुर्लक्ष होत आहे आणि 1984 पासून आम्हाला मुद्रण भत्ता मिळतो तो फक्त 63 रुपये दरमहा मिळतो। आम्ही अनेक वर्ष मागणी केली परंतु या मुद्रण भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होत नाही। या ठिकाणची पर्यवेक्षीय पदं जी आहेत ती कुठेही कधी भरली जात नाहीत, त्याला आरची एक अट घातलेली आहे आणि आजच्या घडीला आमचा सहाय्यक पर्यवेक्षक जो आहे तो पर्यवेक्षकाचं काम बघतो। कुठलाही एक पैशाचा मोबदला न घेता ही मंडळी रिटायर झालेली आहेत किंवा रिटायर होत आहेत, जबाबदारीचं काम मात्र त्यांना करावं लागतंय आणि अशा परिस्थितीमध्ये ही रिक्त पदं भरा, आढावा आणा आणि आमचे नवीन सेवा प्रवेश नियम द्या, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे आमचं आंदोलन आहे। आज या धरणे आंदोलनाचा शेवटचा दिवस होता। या राज्याच्या सन्माननीय उद्योग मंत्र्यांनी आम्हाला 3 वाजता आता अर्ध्या तासाने चर्चेला बोलवलेलं आहे। ती चर्चा मागची चर्चा सुद्धा सकारात्मक झाली, पण चर्चा झाली, ठोस निर्णय आमच्या हाती पडलेले नाहीत। जर आजच्याही चर्चेतून काही आम्हाला प्राप्त झालं नाही तर उद्या 1 दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय प्रेसेस फेडरेशनने घेतलेला आहे। परंतु या राज्याच्या उद्योग मंत्र्यांच्या एकूण आजवरची कारकीर्द पाहिली तर निश्चितपणे हे प्रश्न ते मार्गी लावतील असा एक दृढ विश्वास फेडरेशनला, संघटनेला आणि कामगारांच्या मनामध्ये आहे। त्यांनी पॉझिटिव्हली ते घ्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याला पर्याय नाही असं फेडरेशनच्या वतीने या ठिकाणी मी सांगतो। काय बात आहे की जे रिक्त पदं आता खाली पडले ते जागा भरण्याचा शासन निर्णय घेत नाही, का विलंब होत आहे त्याच्यामध्ये? मी सांगितलं ना, जोपर्यंत पदांचा आढावा होत नाही, प्रत्येक विभागाच्या पदांचा आढावा करायचा असतो, त्याला एक विविध कालमर्यादा असते, ती कालमर्यादा सुद्धा ओलांडून गेलेली आहे। परंतु आमच्या इथे तांत्रिक पद आहेत आणि त्या तांत्रिक पदं का एवढी आवश्यक आहेत याचं स्पष्टीकरण जे आहे ते उद्योग विभागामार्फत आमच्या संचालकांमार्फत जीएडी आणि फायनान्सला जाणं गरजेचं असतं। प्रत्येक वेळेला त्या ठिकाणावरून त्रुटी येते आणि तो काय अद्याप मंजूर झालेला नाही। आढावा मंजूर होत नाही तोपर्यंत भरती करता येत नाही आणि नवीन सेवा प्रवेश नियम जे आहेत त्याच्यावरती आपल्याला ही भरती करता येऊ शकते, पण त्याची मंजुरी आता मिळत नाही। जुने प्रवेश नियम आहेत ते सगळेच गॅझेटेड झालेले नाही, ड्राफ्ट आहेत आणि आता जीएडी असं म्हणते की ड्राफ्ट आर जे आहेत त्या ड्राफ्ट आर वरती आम्ही भरती करू देणार नाही, त्यामुळे आमच्याकडे भरती होत नाही। महंगाई भत्त्याचा आपण विषय घेतोय तर कुठेतरी मंत्र्यांना, खासदारांना महंगाई भत्ता, महागाई भत्ताचा विषय नाही, हा विशेष मुद्रण भत्ता आहे। 1884ला या मुद्रणालयाची स्थापना ब्रिटिशांच्या काळात झाली। 1984ला पहिल्यांदा आम्ही बोनसचा विषय त्यावेळेच्या आमच्या लोकांनी मांडला, संघटनेने मांडल्यानंतर शताब्दी बोनस म्हणून तो आम्हाला दिला। पण तुम्हाला जर बोनस दिला एका विभागाला तर बाकीचे कर्मचारी मागतील, म्हणून आम्हाला विशेष मुद्रण भत्ता असं करून 12 महिन्याला प्रत्येक महिन्याला 63 रुपयाप्रमाणे त्यावेळेला मंजूर केला। पण त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती हा खूप फरक आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये वाढ आता प्रस्तावित आहे। जवळजवळ 1875 रुपये मिळावेत दरमहा अशा प्रकारचा प्रस्ताव गेलेला आहे, पण हे प्रस्ताव प्रत्येक वेळेला जातात आणि परत येतात, त्याच्यामध्ये काही होत नाही, म्हणून हे आंदोलन केले। आज ज्या उद्योग मंत्री बरोबर आपली मीटिंग आहे तर काय वाटतंय, सकारात्मक चर्चा होईल का? बोला। निश्चित आता दुपारी 3 वाजता उदय सामंत बरोबर बैठक आहे। बैठक सकारात्मक होईल अशी संघटना आणि पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना आशा आहे। प्रेसेस फेडरेशनच्या या आंदोलनामध्ये
निश्चित 8ही मुद्रणालय, 8ही मुद्रणालयामध्ये कोल्हापूर आहे, वाई आहे, नागपूरच्या 2 प्रेसेस आहेत, छत्रपती संभाजीनगरचे मुद्रणालय आहे, मुंबईमधले मुद्रणालय, सगळे कर्मचारी हे आमचा अद्यापर्यंत कुठल्याही प्रश्नांवरती ठोस निर्णय झालेला नाही, त्याची असंतोषाची बाब घेऊन या आंदोलनामध्ये उतरत आहे. तर निश्चित या 3 वाजता जी बैठक आहे त्याच्यावर सकारात्मक आणि ठोस निर्णय आम्हाला भेटेल अशी आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना आणि प्रेसेस फेडरेशनला अपेक्षा आहे. कोण बोलणार आहे? जे काही एक शासकीय वसाहत म्हणून अंधेरी या ठिकाणी अस्तित्वात होती, परंतु 2013 मध्ये बीओटी तत्वावर त्या ठिकाणी उद्योग भवन उभारणार अशा पद्धतीचे आश्वासन देऊन शासकीय वसाहत जी आहे हिचं परिपूर्णतः 2013 पासून चुनाभट्टी या ठिकाणी स्थलांतरित होऊन तेव्हापासून तर आजपर्यंत तिथला प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही आहे. विशेषतः जे काही त्या वसाहतीला मिळणाऱ्या सुख सुविधा आहेत त्याही मिळालेल्या नाहीत. राज्य उत्पादन विभागाचे असलेले जे काही भंगार आहे त्यामुळे रोगराई पसरून बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी रोगराई होते आणि डेंग्यू सारख्या आजारांना सामोरे जावं लागतं. त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो ही पाण्याची समस्या. आजही कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी 2-2, 3-3 दिवस जो काही पाणी पुरवठा होत नाही. यामध्ये जे काही विकासकांकडून जे काही सुविधा द्यायच्या होत्या ते दिले गेले नाहीत. त्याचबरोबरीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे बीओटी तत्वावर विकासकाने अग्रीमेंटच्या माध्यमातून केलेलं होतं की मुद्रण जी चुनाभट्टी वितील वसाहत पूर्णतः प्रोजेक्ट होत नाही, चावी देत नाही, तोपर्यंत शासकीय कर्मचारी असलेला माझा जो कर्मचारी वर्ग आहे यांना तिथं घर भाड्यापोटी रक्कम ठरवलेली होती. परंतु अद्याप 2018 नंतर जे काही ठराविक जी रक्कम आहे ही कामगारांना मिळालेली नाहीये. ती रक्कम त्वरित मिळावी. राज्य सरकार कर्मचारी